नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पूर्वीची 50,000 रुपयांची अट रद्द करण्यात आली असून आता सरसकट पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे। या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी आभार मानले आहेत। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 50,000 रुपयांच्या लाभाची पूर्वीची मर्यादा रद्द करण्यात आली असून आता पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासोबतच 2026-27 चा नियम लागू न करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,585 कोटीचा लाभ मिळणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान या निर्णयाचे स्वागत करत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रामकृष्ण वेताळ यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यात रामकृष्ण वेताळ यांना यश आल्याची भावना देखील भाजपा किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या मधून व्यक्त केली जात आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास देखील भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी खरं तर महाराष्ट्र राज्य सरकारचं आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊंचं मनापासूनचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। गेल्या अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची घोषणा खऱ्या अर्थानं राज्य सरकारने आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊंनी केली आणि त्याची गती या पावसाळी अधिवेशनामध्ये देण्याचं काम आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं। खरं तर देवेंद्र भाऊंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राला 2 वेळा कर्जमुक्ती दिल्या आणि आताच्या काळामध्ये आताच्या सरकारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना अशा 2 कर्जमुक्ती योजना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या। त्यामध्ये गेल्या वेळच्या सरकारच्या माध्यमातून जवळपास 38,000 कोटीची कर्जमुक्ती योजना तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना देण्यात आली आणि आताची जी कर्जमुक्ती योजना आहे जवळपास 36,000 कोटीची कर्जमुक्ती योजना ही देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये काही 2 त्रुटीच्या अडचणी होत्या। सातत्यानं आम्ही किसान मोर्चा म्हणून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिलं, आदरणीय देवेंद्र भाऊंच्या निदर्शनास आणून दिलं की त्या त्रुटी आपण जर हटवल्या तर निश्चितपणे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना जास्तीचा फायदा हा कर्जमुक्ती योजनेचा होईल। आणि त्या पद्धतीनं काल देवेंद्रजींनी घोषित केलं की जे 19-20 ला जे रेग्युलर कर्जदार भरणार आहेत त्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्याचं धोरण घेतलं। 50,000चं जे त्यावेळेचं जे 50,000चा लाभ मिळणार होता त्या सर्व शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे।